नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञान मंचवर. आज आपण जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला भगवद्गीतेचा 3रा अध्याय, कर्मयोग. मागील अध्यायात आपण पाहिलं, अर्जुन पूर्णपणे खचलेला होता. कर्तव्य आणि भावना यांच्यात अडकलेला तो श्रीकृष्णांना शरण जातो. पण 2ऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी ज्ञानयोग सांगितल्यावर अर्जुनाच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तो म्हणतो, जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर मग हे युद्धासारखं कठोर कर्म माझ्याकडून का करून घेत आहात? याच प्रश्नातून ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय सुरू होतो. अर्जुन श्रीकृष्णांना स्पष्ट विचारतो, हे केशवा, तुमच्या मते जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर मला या घोर कर्मात का गुंतवत आहात? मित्रांनो, हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही, हा प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे. जेव्हा आपल्याला वाटतं शांत बसावं, कोणतंही कर्म करू नये, सगळं सोडून द्यावं, तेव्हाच श्रीकृष्ण कर्मयोगाचा अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात. श्रीकृष्ण सांगतात, या जगात कोणीही क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. आपण काहीच करत नाही असं वागत असतानाही आपलं शरीर, मन, श्वास सतत कर्म करत असतात. म्हणूनच कर्म टाळणं शक्य नाही. पण कर्म करताना त्याला आसक्त होणं टाळता येतं. यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, कर्म कर, पण फळाची आसक्ती सोड, कारण फळाची आसक्तीच माणसाला बांधून ठेवते. जे कर्म स्वतःसाठी, अहंकारासाठी, लोभासाठी केलं जातं ते बंधन निर्माण करतं. आणि जे कर्म कर्तव्य भावनेने, समाजासाठी, ईश्वरार्पण भावनेने केलं जातं ते मुक्तीचा मार्ग दाखवतं. मित्रांनो, श्रीकृष्ण येथे स्वधर्माचं महत्त्व सांगतात. प्रत्येक माणसाचा स्वतःचा धर्म आहे, स्वतःचं कर्तव्य आहे. दुसऱ्याचा धर्म जरी श्रेष्ठ वाटला तरी स्वतःचा धर्म सोडणं धोकादायक आहे, कारण स्वधर्मात दोष असला तरी तो स्वीकारणं श्रेयस्कर आहे. अर्जुनासाठी क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हा त्याचा स्वधर्म आहे. तो धर्म सोडून संन्यास घेणं हे पलायन ठरेल. श्रीकृष्ण सांगतात, लोक जसं श्रेष्ठ पुरुष वागतात तसंच समाज वागतो. म्हणून जबाबदारीच्या स्थानावर असलेल्या व्यक्तीने कर्तव्य टाळू नये. जर श्रेष्ठ लोकच कर्म सोडून बसले तर समाजात अराजक माजेल. मित्रांनो, या अध्यायात श्रीकृष्ण कर्म, अकर्म आणि विकर्म यातील फरक स्पष्ट करतात. जे कर्म शास्त्रविरुद्ध, स्वार्थासाठी केलं जातं ते विकर्म. जे कर्म कर्तव्य म्हणून निष्काम भावनेने केलं जातं ते खरे कर्म. आणि जे कर्म करत असतानाही अंतःकरण निष्क्रिय राहतं ते अकर्म. खरा योगी कर्म करतानाही बंधनात अडकत नाही, कारण तो स्वतःला कर्ता मानत नाही. तो म्हणतो, मी फक्त माध्यम आहे. सगळं कर्म ईश्वराच्या इच्छेने होत आहे. श्रीकृष्ण शेवटी अर्जुनाला ठाम सांगतात, तू उठ, कर्तव्य कर, युद्ध कर, पण अहंकार सोडून, फलत्याग करून माझ्या चरणी अर्पण भावनेने कर. हेच कर्मयोगाचं सार आहे. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय आपल्याला हे शिकवतो, कर्म टाळायचं नाही, कर्म शुद्ध करायचं आहे. कर्तव्य सोडायचं नाही, आसक्ती सोडायची आहे. आणि यश अपयश समभावनेने स्वीकारत जीवन जगायचं आहे. हा कर्मयोग फक्त संन्याशांसाठी नाही, तो गृहस्थांसाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, प्रत्येकासाठी आहे. पुढील अध्यायात श्रीकृष्ण ज्ञान आणि कर्म यांचा अधिक खोल अर्थ आपल्याला सांगणार आहेत. तो आपण पुढील व्हिडिओत पाहू. जर तुम्हाला ज्ञानेश्वरी, संत परंपरा आणि अध्यात्म अशाच सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा ज्ञान मंच. जय श्रीकृष्ण.